हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 48. फर्स्ट क्वेश्चन आहे इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता ह्या 3 फिगर क्वेश्चन दिलेले आहे. सब क्वेश्चन फर्स्ट सेकंड थर्ड याच्यामध्ये एक्स दिलेला आहे फिगरमध्ये. ओके, याची आपल्याला काय करायची, व्हॅल्यू फाइंड करायची. कोणत्या थेरमने? पायथागोरस थेरमने. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये, इथे राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. पायथागोरस थेरममध्ये नेहमी लक्षात असू द्या, राईट अँगल ट्रायंगलच असतो. राईट अँगलच्या एक्झॅक्ट समोरची बाजू म्हणजे इन फ्रंट एक्झॅक्ट समोरची बाजू असते ती असते हायपोटेनियस. ओके, म्हणजे ही झाली तुमची हायपोटेनियस फर्स्ट क्वेश्चनची, आणि ह्या दोन काय झाल्या, साईड झाल्या. याचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोन्ही साईडचा स्क्वेअरची बेरीज म्हणजे ॲडिशन ही तुमची काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. हे झालं तुमचं फर्स्ट याचा आन्सर होईल. मग आपण हे सॉल्व करणार आहोत, हे मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून सांगतो. ओके, आता याच्यामध्ये हायपोटेनियस कोणता असेल, हा हायपोटेनियस आला. ही एक साईड झाली, ही एक साईड झाली. ओके, आता इथं एका साईडची आपल्याला काय करायची, व्हॅल्यू काढायची. इथे काय, इथं पण एक्झॅक्ट 90 डिग्रीच्या ऑपोजिट काय, हायपोटेनियस. इथं एक साईड आहे, इकडे एक साईड आहे. या साईडची आपल्याला काय करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची. चला तर मग आता सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 48ला. फर्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काय केलं आपण, फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. इथे एल एम एन. ओके, आणि 7 24 आणि एक्स. तर हायपोटेनियस काढायचा आहे. लेंथ एल म्हणजे काय, स्मॉल एल आहे इथे. स्मॉल एल लेंथ इन ब्रॅकेट एल एन बरोबर. याचाच काय केलं आहे, याचा पूर्ण याचा स्क्वेअर केलेला इज इक्वल टू दोन्ही साईडची बेरीज. आता इथे काय, हाईट एल आणि एल एमचा स्क्वेअर आणि काय एम एनचा स्क्वेअर. ओके, लेंथ एम एनचा स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायचे, पुट करायची आहे ह्या फॉर्म्युलामध्ये. लेंथ एल एन काय होते, हायपोटेनियस एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर घेऊन टाकला आपण बरोबर. एल एनच्या ठिकाणी हे लेंथ एल एनच्या ठिकाणी काय करायचं आहे, एक्स लिहायचं आहे तुम्हाला, आणि हा स्क्वेअर लिहून घ्यायचा आहे. आता पुढची काय, लेंथ एल एम स्क्वेअर. लेंथ एल एमच्या ठिकाणी काय आहे तुमची, लेंथ एल एम किती आहे, 7 दिली, 7, आणि हा स्क्वेअर इथे लिहून घेतला. प्लसचं साईन हे देऊन घेतलं. नंतर लेंथ एम एन, लेंथ एल एम किती आहे, 24 देऊन घेतली. हा स्क्वेअर इथे देऊन घेतला. आलं लक्षात. आता इथं काय, तुम्हाला स्क्वेअर काढता आली पाहिजे. स्क्वेअर म्हणजे काय, ही संख्या असते, ही डिजिट असतो, याची काय करायची, डबल मल्टिप्लिकेशन. आता 7 × 7 केला असता किती येते आपले, 49. 7 7 49. 24 केलं तर किती, 576. हा आपला काय आला, स्क्वेअर आला बरोबर. 2 म्हणजे काय, स्क्वेअर असता, स्क्वेअर काढायचा आहे. आता 7चा केस 49, 24चा स्क्वेअर 576. येत नसेल काढता तर अगदी सोपं आहे. बघा 24चा तुम्हाला काढून दाखवतो. 24 × 24 किती येते, 4 4 16, 1 कॅरी, 4 2 8 + 1 कॅरी 9 बरोबर. इथं 0 येतो. 2 4 8, 2 2 4, 6 9 8 17 + 1 कॅरी, 4 + 1 5, 576. आणि 576 आलं लक्षात, अगदी सोपं असतं. नंतर काय करायचे तुम्हाला, आता यांची दोघांची काय करावं लागेल, तुम्हाला ॲडिशन करावं लागेल. 49 + 576ची ॲडिशन केली असता ती इथे 625. आता 625 हा कसला स्क्वेअर आहे तुम्हाला माहीत आहे, हा 25चा स्क्वेअर आहे. आता ही मला माहीत आहे म्हणून मी डायरेक्ट लिहू शकतो बरोबर, 25चा स्क्वेअर. मग एक्स इज इक्वल टू किती, 25. म्हणजे याची व्हॅल्यू काय आलं, हायपोटेनियस तुमचा 25. पण तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करायचं, इथं लास्ट डिजिट कोणता आहे, 5 आहे. तर मग तुम्ही काय करायचं, इथे 5 कोणाकोणाचा लास्ट डिजिटला स्क्वेअर येतो, 15च्या येतो, 5च्या येतो, 25च्या येतो. असं तुम्ही काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं, त्याची स्क्वेअर करून बघायचे. नंतर तुम्हाला योग्य वाटेल तो तुमचा स्क्वेअर येतो का नाही, फाइंड आउट होतो. ओके, मग द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 25. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड नंबर. बाय पायथागोरस थेरम लेंथ, पायथागोरस थेरम आपली सेकंड फिगर आपण काय केली, ड्रॉ करून घेतली बरोबर. ड्रॉ करून घेतल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आहे, इथे एक्स काढायचा आहे आपला बरोबर, एक्स काढायचा आहे. ही साईड दिलेली हायपोटेनियस,
याच्या समोरची म्हणजे हायपोटेनियस दिलेली आहे आपल्या, बरोबर. राईट अँगलच्या एक्झॅक्ट समोरची म्हणजे आपली हायपोटेनियस. मग लेंथ पी आर इज इक्वल टू 41. तर लेंथ नंतर कोणती तुमची पी क्यू. ओके, पी क्यू किती दिलेली आहे तुमची, लेंथ पी क्यूचा स्क्वेअर प्लस लेंथ क्यू आरचा स्क्वेअर. हे तुम्ही इंटरचेंज झालं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. नंतर 41चा स्क्वेअर. आता इथं काय फॉर्म्युलामध्ये पी आरची व्हॅल्यू किती होती 41, पी आरची व्हॅल्यू 41चा स्क्वेअर. आणि नंतर क्यू पीची किती आहे तुमची 9 किंवा पी क्यू लिहा 9. ओके, नंतर क्यू आरची किती आहे तुमची एक्सचा स्क्वेअर. नंतर 41चा स्क्वेअर 16,681 आला. ओके, 9चा स्क्वेअर 81 आणि एक्स स्क्वेअर तसा तसा. आता इथे काय होईल, तुम्ही हे डिजिट इथे राहू द्या काय, आणि हे इकडं नेलं काय, हे काय होतं इकडं नेताना काय होईल याच्यामधून मायनस होणार आहे. आपण इथं ही स्टेप केली, ही इकडं अल्टर करून घेतलं, नाही तुम्ही असंच राहून दिलं तरी चालेल. नंतर इथे काय करायचं तुम्हाला 1681मधून -81 केले असता किती शिल्लक उरते 81मधून 161 81 गेले 81 0 0 1600 हे शिल्लक राहतं, बरोबर. हे बघा इथं करून दाखवतो तुम्हाला. 1681 - 81 0061 आले 1600. 1600 कसला स्क्वेअर आहे 40चा स्क्वेअर, 4 4चा 16 आणि हे 2. नंतर एक्स इज इक्वल टू 40, हा स्क्वेअर कट झाला तुमचा, एक्स इज 40. ॲन्सर द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 40. हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली तुमची 40. नेक्स्ट हे एक्झाम्पल आहे आपलं. ए फिगरमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इथं डी आणि इथं एफ, बरोबर. ई डी आपल्याला काढायचं आहे, एक्स डी एफ दिलेला आहे 8 आणि हायपोटेनियस साईड पण आपल्याला 17 दिलेली आहे, बरोबर. मग आपण पहिल्यांदा काय बाय पायथागोरस थेरम, आपण सॉल्व कशाने करतो आहे पायथागोरस थेरमने करतो आहे, म्हणून बाय पायथागोरस थेरम लिहून घ्यायचं, कॉमा देऊन. लेंथ ई एफ हायपोटेनियस साईड पहिल्यांदा लिहून द्यायचा, त्याचा स्क्वेअर लिहिला, बरोबर. इज इक्वल टू दोन्ही साईडपैकी कोणती एक साईड घेऊन घ्या. आता इथं काय लिहिलं डी एफ लिहिली, लेंथ डी एफचा स्क्वेअर लिहिला. नंतर काय केलं लेंथ ई डीचा स्क्वेअर. ओके, आता आपली ई एफ काय आहे हायपोटेनियस 17, ही 17 इथे राईट डाऊन करून घेतली. नंतर डी एफ काय आहे, लेंथ डी एफ आपली 8 दिलेली, ती 8 राईट डाऊन करून घेतली. आणि इथे ई डी काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायची, ती इथे लिहून घेतली एक्स. ओके, एक्स तिथं एक्सचा स्क्वेअर लिहून घेतला. नेक्स्ट आहे 17चा स्क्वेअर 289 आणि 8चा स्क्वेअर 64 प्लस एक्सचा स्क्वेअर. ओके, नंतर इथं काय होईल आपलं 289, ही स्टेप अशी नसेल, ही स्टेप तुम्ही इथे स्किप करा, ही लिहिली नाही तरी चालेल. ओके, इथे डायरेक्ट एक्स स्क्वेअर हा राहून द्या, हा इथे केलं काय इथेच राहून द्या. ओके, आणि इकडे ह्या 64 इकडे गेला, काय होईल तुमचा -64 झाले, बरोबर. इकडं प्लस इकडे जाताना काय होतं मायनस होतो, 64 झाला. मग याच्या 289मधून 64 मायनस केले असा 225 आपले काय होतं रिमेनिंग. इथं लास्ट डिजिट काय 5 म्हणजे काय इथं 5 त्याच्या लास्टला आला पाहिजे, ते लक्षात असू द्या. म्हणजे किती 15चा स्क्वेअर होईल हा. मग 15चा स्क्वेअर 225 म्हणजे एक्सचा स्क्वेअर कॅन्सल, एक्स इज इक्वल टू 15 म्हणजे ॲन्सर द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 15. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं सेकंड. इन द राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, त्याचा अँगल किती दिलेला आहे पी 90 डिग्री. म्हणजे एक अँगल आहे तो पी किती दिला आहे 90 डिग्री. मग आपण ॲझ्युम करून आपण एक डायग्राम ड्रॉ करू. ओके, आता ही अशी डायग्राम ड्रॉ केली, 90 डिग्रीचा कसा पण असू द्या 90 डिग्री आहे, बरोबर आहे. आणि कोणता अँगल सांगितला पी, मग आपण इथं पी तर लिहू शकतो, बरोबर. पी 90 डिग्री. नंतर इफ लेंथ पी क्यू 24, आता पी क्यू कोणती तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती. पी एक साईड कोणती पण तुम्ही ॲझ्युम करून घ्या, पी क्यू 24, ही 24 लिहिली आपण. ओके, सेंटीमीटर. नंतर अँड पी आर 10 सेंटीमीटर अँड फाइंड द लेंथ. नेक्स्ट काय दिलेलं आहे अँड पी आर
आता पी क्यू लिहिली 24, पी आर किती आपली ही आर झाली, ही किती दिलेली 10 सेंटीमीटर बरोबर. आता हा त्रिकोण तर आपण कनेक्ट करू शकतो, दोन साईड भेटले आपल्याला पी आर क्यू. ओके 10 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट क्यू आर. आता काय क्यू आर आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं, मग याला आपण काय करू एक्स नाव देऊन टाकू. सोल्युशन इन पी क्यू आर अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला दिलेल्या गिवनमध्ये 90 डिग्री. सेगमेंट क्यू आर इज द हायपोटेनियस. क्यू आर काय हायपोटेनियस म्हणजे काय पी एक्झॅक्टली 90 डिग्रीच्या ऑपोजिट आहे, म्हणजे हा काय झाला हायपोटेनियस झाला. बाय पायथागोरस थेरम आपण सॉल्व कशाने करणार आहे पायथागोरस थेरमने, म्हणून लिहिलं आपण बाय पायथागोरस थेरम लेंथ क्यू आर स्क्वेअर, लेंथ क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ पी क्यू चा स्क्वेअर, लेंथ पी क्यू चा स्क्वेअर. ओके प्लस लेंथ पी आर चा स्क्वेअर. ओके फॉर्म्युला तसा लिहून घेतला आपला. नंतर काय पी क्यू काय आपला 24, तिथं व्हॅल्यू पुट करून घेतली 24चा आणि हा स्क्वेअर लिहून घेतला. पी आरची व्हॅल्यू किती दिलेली 10 सेंटीमीटर, ती पण आपण लिहून घेतली. त्याचा स्क्वेअर हा इथं लिहून घेतला. 24चा स्क्वेअर किती आहे 576, 10चा स्क्वेअर 100, दोघांची ॲडिशन केली असता 676 येते. नंतर 676 कसला स्क्वेअर आहे 26चा स्क्वेअर आहे. ओके 6 लास्टला येतोय बघा. मग आता काय ही ट्रिक आहे लक्षात ठेवायची. ओके ही तुम्ही समजून घेत चला. नंतर 26चा स्क्वेअर आहे, नंतर 26चा स्क्वेअर आहे म्हणजे याची आपली व्हॅल्यू किती आली क्यू आरची 26. ओके इथे घेताना लेंथ क्यू आर स्क्वेअर गेट कॅन्सल आणि लेंथ क्यू आर इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. ओके द लेंथ ऑफ सेगमेंट क्यू आर इज 26 सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. इन थर्ड एक्झाम्पल आहे इन राईट अँगल ट्रायंगल एल एम एन एम किती दिलेलं आहे तुम्हाला 90 डिग्री. परत अगोदरच्या आणि रफ फिगर ड्रॉ करा 90 डिग्री. ओके एम नंतर काय इफ एल एम इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता एल एम आता एल इथे पण लिहू शकता इथे पण लिहू शकता. ओके तुम्ही कुठे पण लिहून घ्या. इथे आपण लिहून घेतला, इथे काय घेतला एम ए, इथे एल लिहून घेतला. ओके हा किती सांगितला 12 सेंटीमीटर. ओके 12 सेंटीमीटर अँड लेंथ एल एन. आता इथे एल एम दिल झाला आहे आपला, एन पॉईंट आपला इथंच येणार आहे बरोबर, पण यांनी काय सांगितला एल एन म्हणजे हा पॉईंट किती आहे 20 सेंटीमीटर. ओके द फाइंड आउट काय करायचं आहे फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एम एन, ही तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आलं लक्षात. सोपं आहे का नाही एक्झाम्पल. तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवणे फिगरवरून सोपे जाईल. त्याला सोल्युशन बघू द्या. इन ट्रायंगल एल एम एन angle M is equal to 90 degree, segment LN is equal to LN is the hypotenuse. LN काय आपला हायपोटेनियस आहे म्हणजे 90 डिग्रीच्या काय एक्झॅक्ट समोरचा आहे म्हणजे तो काय झाला आपला हायपोटेनियस साईड झाली. बाय पायथागोरस थेरम लेंथ एल एन चा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू LM की स्क्वेअर वन साईड स्क्वेअर अँड सेकंड साईड स्क्वेअर. ओके आता एल एन काय आपला एल एन काय 20 डिग्री, एल एम काय एल एम 12 सेंटीमीटर. ओके एम एन काय काहीच नाही म्हणजे तो आपण तसा राहून दिला. 20चा स्क्वेअर किती झाला 20 स्क्वेअर 12 स्क्वेअर आणि इकडे एल एन एम एन आपला तसा लिहून. आता लेंथ एल एम काय घेतला आपण इथे लिहून घेतला, नाही तर इथे राहून दिला तरी चालेल. 20चा इथे घेतला आणि हे इकडे येताना काय मायनस होईल. ओके झालं. 20चा स्क्वेअर काय 400, 12चा स्क्वेअर 144, 400 मायनस 144 256, 256 कसला स्क्वेअर आहे 16चा स्क्वेअर आहे. मग लेंथ एम एन इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. ॲन्सर द लेंथ ऑफ सेगमेंट एम एन इज 16 सेंटीमीटर.
फोर्थ नंबर एक्झाम्पल, द टॉप ऑफ अ लॅडर 15 सेंटीमीटर. टॉप किती दिलेला आहे? 15 मीटर दिलेला आहे, सॉरी मीटर. लॉंग रिचेस अ विंडो, विंडो 9 मीटर. आता एक टॉप दिलेला आहे, लॅडर किती दिलेला आहे? टॉप असा, ओके, 15 मीटर. लॉंग रिचेस द विंडो, एक विंडोपासून, ओके. तो किती दिलेला आहे? विंडोपासून 9 मीटर ॲबो ग्राउंड. ग्राउंड म्हणजे ग्राउंड पॉईंटपासून. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द फूट ऑफ द लॅडर अँड द बेस ऑफ द वॉल? हे बघा, बेस ऑफ द वॉल आणि विंडो याच्यापासून डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ही रफ फिगर काढली, तुम्ही रफ फिगर नाव देऊन काढून घ्या, ओके. लेट बी सी विल बी द वॉल अँड ए सी ऑफ द लॅडर. झालं. सी इज द विंडो, सी इज द काय झाली? आपली विंडो झाली. नंतर लेंथ ए सी, लेंथ ए सी, आता ही 90 डिग्रीच्या ऑपोजिट काय झाले? हा आपला हायपोटेन्यूज झाला. लेंथ ए सी 15 मीटर, लेंथ बी सी, लेंथ बी सी 9 मीटर. वी हॅव टू फाइंड लेंथ ए बी, एक्स मीटर. हा आपल्याला फाइंड करायचा आहे. बाय पायथागोरस थेरम, लेंथ ए सीचा स्क्वेअर, ए सीचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए बीचा स्क्वेअर, ए बीचा स्क्वेअर, लेंथ बी सीचा स्क्वेअर. आता इथं ए म्हणजे काय हे लिहून घेतलेलं, हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. ए म्हणजे फूट ऑफ द लॅडर, बी म्हणजे बेस ऑफ द वॉल, सी म्हणजे विंडो, ओके. आता लेंथ ए सी काय आपला 15 मीटर होता, तो लिहून घेतला. लेंथ ए बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हणून एक्स लिहिला होता आपण, तो एक्स स्क्वेअर लिहिला. आणि ए बी सी किती? 9, ओके. 15चा स्क्वेअर 225, एक्स स्क्वेअर तसं तसा, 9चा स्क्वेअर 81. मग 225 मायनस इकडं प्लस इकडे जाताना काय होतील? मायनस होतील. 81 स्क्वेअर, ओके. मग इथे लिहिताना 225 मायनस 81 इज इक्वल टू 144. 144 कसला स्क्वेअर आहे? 12चा स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर, स्क्वेअर गेट कॅन्सल. एक्स इज इक्वल टू 12 मीटर. The distance between the foot of the ladder and the base of the wall is 12 meter. हे झालं आपलं फायनल आन्सर, ओके. थँक्यू.